हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची भाजी. तर आज मी इथं काळ्या मसाल्यातली संक्रांतीची स्पेशल भोगीची भाजी तयार केली आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर मी एक जाळी ठेवली, त्यावर 2 मध्यम आकाराचे कांदे ठेवले, थोडंसं खोबरं घेतलं, सुकं खोबरं, आणि एक लसूणचा गड्डा घेतला. आता हे सर्व आपण भाजून घेऊया. भाजून घेत असताना त्याला थोडंसं उलट-सुलट करून भाजून घ्यायचं. आपलं खोबरं भाजून झाले आहे. आता लसूणही भाजून झाला आणि कांदे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, तर आता ते भाजून देऊया. आता इथं आपले कांदे भाजून झाले आहे, तर मी गॅस बंद केला. कांदा, लसूण आणि खोबरं आता आपण थंड होऊन देऊया. तोपर्यंत मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. इथे मी भोगीच्या भाजीसाठी ज्या भाज्या लागतात त्या अगोदर निवडून कट करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये बटाटा, सोलाना, पावटा, वाटाण्याच्या शेंगा, गाजर हे सगळं मी घेतलं आहे आणि एक बोर घेतला आहे. ह्या सर्व भाज्या आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. यामध्ये गाजर कट करून घालून घेऊया, वाटाण्याच्या शेंगा घालून घेऊया आणि ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेऊया. धुवून झाल्यानंतर आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये घालून याला उकळून देऊया. ह्या सर्व भाज्या एका चमच्याच्या साहाय्याने आपण हलवून घेऊया आणि या सर्व भाज्या आपण आता उकळून देऊया. ह्या उकडत ठेवलेल्या भाज्या आपण पलीकडील गॅसवर शिफ्ट करूया आणि या गॅसवर कढई ठेवूया. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा आपण पांढरे तीळ घालून घेऊया आणि 1 मोठा चमचा फुटाण्याची डाळ घालून घेऊया आणि त्याला मंद आचेवर भाजून घेऊया. कमी गॅसवर तीळ आणि फुटाण्याची डाळ आपल्याला एकसारखी भाजून घ्यायची आहे. त्यासाठी सारखं हलवत राहायचं आणि भाजून घ्यायची. अशा पद्धतीने तीळ तडतडल्यानंतर आणि फुटाण्याची डाळ थोडीशी लालसर भाजून झाल्यानंतर आपण तिला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये मी अर्धा इंच आलं घातलेलं आहे. त्यानंतर आपण फुटाण्याची डाळ आणि आपलं पांढरे तीळ घालून घेऊया. यानंतर भाजलेला कांदा घालून घेऊया. लसूण स्वच्छ करून घालून घेऊया. त्याचबरोबर आपण भाजून घेतलेलं खोबरं कट करून घालून घेऊया. यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. याला आता आपण वाटून घेऊया. वाटून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा त्याची चांगली पेस्ट तयार करायची. अशा पद्धतीने चांगलं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. वाटण तयार झाल्यानंतर गॅसवर इथं कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. आता मी इथे कोल्हापुरी मसाला घातलेला आहे. तुम्हाला आवडेल तो मसाला तुम्ही वापरू शकता. जसे की लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळा मसाला अशा पद्धतीचा मसाला तुम्ही वापरू शकता. यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते तेलामध्ये घालून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं परतून घेऊया.
कमी गॅसवर 2 ते 3 मिनिट आपण चांगला मसाला परतून देऊया. त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि पुन्हा मसाला चांगला एकजीव परतून घेऊया. आपला मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 वांगी कट करून घातलेली आहे, तसंच 1 बोर घातलेला आहे आणि त्याला पुन्हा परतून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व मसाला आणि वांगी एकजीव परतून घेऊया. आपला मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या उकडून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालून घेऊया. भाज्या घालून घेतल्यानंतर आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि एकजीव हलवून घेऊया. भाजीला चांगले एकजीव मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर कट करून घालून घेऊया. पाच ते 7 मिनिट मंद आचेवर आपण भाजीला चांगलं उकळून देऊया, जेणेकरून आपल्या भाज्यांचा अर्क त्यामध्ये उतरेल आणि भाजी खूप चविष्ट तयार होईल. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली आहे. तर मी एका बाउलमध्ये तिला सर्व केलं आहे. अशा पद्धतीने काळ्या मसाल्याची चमचमीत अशी भोगीची भाजी तुम्ही या संक्रांतीला नक्की तयार करून पहा. आणि ही भोगीची भाजी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा संगीता किचनला. थँक्यू. आता आपली भोगीची भाजी तर तयार आहे, पण भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी केली जाते. तर चला मग आता आपण बाजरीची भाकरी करूया. त्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलं चाळून. आता त्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. भाकर कोणतीही असो, बाजरीची असो किंवा ज्वारीची असो, त्यासाठी लागणारं जे पीठ आहे ना, ते जर चांगलं मळून घेतलं ना, तर ती भाकर चवीला खूप छान लागते. त्यामुळं भाकरीचं पीठ हे चांगलं मळून घेऊया. आणि आता आपण त्याचा एक गोळा घेऊन त्याची भाकर थापून घेऊया. इथे आपण भाकरीच्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि आता मी परातीमध्ये पीठ चाळून घेतलं आहे. त्यावर तो गोळा ठेवून आपण भाकर थापून घेऊया. अगदी हळूहळू ही भाकर थापून घ्यायची, जास्त जोरात थापायची नाही. नाहीतर पीठ परातीला चिकटलं जातं आणि आपली भाकर तयार होत नाही. तर हळूहळू भाकर थापून घ्यायची. नंतर दोन्ही हातांच्या मदतीनं तिला गोल गोल थापून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली भाकरी थापून झाल्यानंतर थोडेसे पांढरे तीळ आपण यावर घालून घेऊया आणि पुन्हा भाकर थापून घेऊया. अशा पद्धतीने आपली भाकरी थापून झाल्यानंतर दोन्ही हातावर घेऊन तिला आपण तव्यावर घालूया. तव्यावर भाकरीला घातल्यानंतर तिला वरतून पाणी लावून घेऊया.
भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी आपण भाकरीला उलटण्याच्या साहाय्याने उलट करून घेऊया. आता आपण खालच्या बाजूने भाकरीला भाजून देऊया. खालच्या बाजूने आपली भाकरी भाजून झाल्यानंतर तिला आपण तव्यावरच उलट करून तिला वरच्या बाजूनेही भाजून घेऊया. मंद आचेवर भाकरीला आपण दोन्हीही बाजूनी भाजून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपली भाकरी भाजून झाली आहे. आता आपण दुसरी भाकरी करून घेऊया. सेम त्याच पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने पिठाचा गोळा घेऊया. परातीमध्ये पीठ चाळून घेऊया आणि त्यावर गोळा ठेवून भाकरी थापून घेऊया. भाकरी थापून झाल्यानंतर त्यावर आपण तीळ घालून घेऊया आणि पुन्हा भाकरीला थापून घेऊया. तयार झालेल्या भाकरीला तव्यावर घालून घेऊया. भाकरीला पाणी लावून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट भाजून झाल्यानंतर तिला उलटण्याच्या साहाय्याने उलट करूया. आता इथं आपण या भाकरीला तव्यावरून काढून गॅसवर भाजून घेऊया. अशा पद्धतीने आपण भाकरीला चांगलं खरपूस भाजून घेऊया आणि टोपल्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपली काळ्या मसाल्यातली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार झाली आहे. तर तुम्हीही या संक्रांतीला अशा पद्धतीने नक्की तयार करून पहा. धन्यवाद.